कॉन म्हणजे प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझम. तर हायपर अल्डोस्टेरोनिझम प्रायमरी किंवा सेकंडरी असू शकतं. सेकंडरी स्टिनॉसिसमध्ये होतं किंवा कंजेशनमध्ये होतं. तर याच्यामध्ये व्हॉल्यूम डिप्लिशन असल्यामुळे रेनिन सिक्रेट होतं. रेनिन सिक्रेट झालं की मग ते अल्डोस्टेरॉनचं सिक्रेशन करतं. अदरवाईज प्रायमरी इज ॲडेनोमा, हायपरप्लाझिया किंवा कार्सिनोमा. ॲडेनोमा सगळ्यात कॉमन आहे. सोडियम वाढतं, पोटॅशियम कमी होतं आणि व्हॉल्यूम ओव्हरलोड होतो. डायस्टोलिक डिस्फंक्शन होईल त्याच्यामुळे. हायपोकॅलेमिया आपण बघितला. मेटाबॉलिक अल्कलॉसिस होईल. नंतर लॉंग स्टँडिंग असेल तर मग किडनीज फंक्शन प्रॉपरली नाही करत, त्याच्यामुळे नेफ्रोजेनिक डायबिटीज इन्सिपिडस होऊन जातो. रिनल फेल्युअर आणि CCF होतो. तर अल्डोस्टेरॉन सोडियमचं ॲब्सॉर्प्शन करवतो. तर सोडियमचं ॲब्सॉर्प्शन करवलं तर तो पोटॅशियम आणि हायड्रोजनचं एक्सक्रिशन करवतो. हायड्रोजन बाहेर गेल्यामुळे अल्कलॉसिस होतो आणि पोटॅशियम बाहेर गेल्यामुळे हायपोकॅलेमिया होतो. तर रिफ्रॅक्टरी हायपरटेन्शन होतं. मेनली डायस्टोलिक वाढतं, व्हॉल्यूम ओव्हरलोड वाढतो इनिशियली. नंतर हायपरटेन्शनमुळे रेटायनल आणि रिनल डॅमेज होतो. कार्डिओमायोपॅथी होते पोटॅशियममुळे पण आणि व्हॉल्यूम ओव्हरलोडमुळे पण. कंजेस्टिव्ह आणि अरिथमियाज होऊ शकतात. हायपोकॅलेमिक मेटाबॉलिक अल्कलॉसिस होईल. सोडियम युजली स्टेबल असतं पण वाढू शकतं. हायपोकॅल्सिमिया होईल, अल्कलॉसिसमुळे, त्याच्यामुळे टिटानी होऊ शकतात. अल्कलॉसिसमुळे हायपोकॅल्सिमिया होतो, त्याच्यामुळे टिटानी होतात. मग हायपरटेन्शनमुळे नेफ्रोपॅथी होऊ शकते. डायबिटीज इन्सिपिडस होऊ शकतो. त्याच्यामुळे मग इन्सिपिडसमुळे मग पॉलियुरिया होईल. मेन आहे की याच्यात ॲब्सेन्स ऑफ एडेमा आहे. डायस्टोलिक हायपरटेन्शन विदाऊट एडेमा आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. नंतर रेनिन वाढलेलं असेल किंवा कमी जास्त झालं असेल त्याच्यावरनं तुम्ही अल्डोस्टेरॉन रेनिन रेशोवरनं प्रायमरी किंवा सेकंडरी ठरवू शकता. सॅम्पलिंग करून कुठल्या साईडचा ट्यूमर आहे ते बघता येईल. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पण कमी होतं. हायपोकॅलेमियामुळे ECG चेंजेस होतील, अरेथमिया होईल. 2D इकोवर RWMA किंवा LVH होईल. एक्सरेवर कार्डिओमेगॅली दिसेल. रिनल हायपरटेन्सिव्ह चेंजेस दिसतील. फंडोस्कोपीवर USGवर ट्यूमर दिसू शकेल. प्लाझ्मा अल्डोस्टेरॉन लेवल करायचं आहे डायग्नोसिससाठी. युजली एक्सिजन. मेनली कॉन्झर्वेटिव्ह मेडिकल मेंटेनन्स थेरपी आहे. सॉल्ट रिस्ट्रिक्शन, स्पायरोनोलॅक्टोन, ओरल पोटॅशियम, अँटी हायपरटेन्सिव्ह CCB आणि ACEs. पण त्याच्याने नाही होते तर मग एक्सिजन करावं लागेल. तर हायपोकॅलेमियामुळे इन्शुलिन सिक्रेशन पण कमी होतं, त्याच्यामुळे इन्शुलिन पण लागू शकतं त्याला. स्लो हायपरटेन्शन आहे त्याच्यामुळे स्लो इंड्यूस करायचं आहे, हायपो होऊन जाईल सडनली. आणि डीप ठेवायचं आहे रिस्पॉन्ससाठी. बायलॅटरल उडवणार असतील तर कॉर्टिसॉल इन्फ्युजन नंतर द्यावं लागू शकेल. ॲसिड बेस इलेक्ट्रोलाइट्स बघायचे. हायपर अवॉइड करायचं आहे. हायपोकॅलेमियामुळे मसल्स सेन्सिटिव्ह असतील न्यूरोमस्क्युलर ब्लॉकरला आणि रिस्पायरेटरी डिप्रेशनला. सोडियम बघायचं आहे. इन्शुलिन, इलेक्ट्रोलाइट्स लेवल परत यायला 1 हफ्ता लागतो आणि सर्जरीमुळे डेफिशियन्सी झालं तर ते भरून काढावं लागेल. तर कॉन्स प्रायमरी हायपर अल्डोस्टेरॉनिझम, अल्डोस्टेरॉनमुळे सोडियम ॲब्सॉर्प्शन, प्रोटॉन लॉस, हायपोकॅलेमिया. त्याच्यामुळे रिनल आणि कार्डिओमायोपॅथी होणार. नंतर नेफ्रोजेनिक पण इन्सिपिडस किंवा फेल्युअर होणार.